जय श्रीराम। मी आमदार सौ सीमा महेश हिरे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला प्रारंभ झालेला आहे। येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। मी सर्व माता भगिनींना एक आवाहन करू इच्छिते की प्रभाग क्रमांक 26 मधून या गटातून पुष्पावती यशवंत पवार यांना भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत म्हणून घोषित केलेलं आहे। त्यांची निशाणी आहे कपाट। मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करते की आपण सर्वांनी कपाट या निशाणीला मतदान करावं। पुष्पावती यशवंत पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं। जय श्रीराम। नमस्कार, मी रामदास एकनाथ मेदगे, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार गटातून मी उमेदवारी करत आहे। कालपासून आम्ही आशीर्वाद नगर असेल, बालाजी पार्क असेल आणि गणेश चौक असेल आणि आज जाधव संकुल येथे चौक सभा घेतल्या। खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौक सभेला प्रतिसाद हा नागरिकांचा मिळत आहे आणि आम्ही काही बोलण्यापेक्षा लोकांकडूनच इतक्या गोष्टी म्हणजे तक्रारी येत आहे, समस्या येत आहे की आम्हाला काही बोलण्याची गरजच पडली नाही। लोकांनीच म्हणजे चौकसभा घेतल्या असं झालेलं आहे आणि या सर्व चौकसभा जे आहे आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी तिथल्या जे स्थानिक रहिवासी आहे ते रहिवासींनी त्या चौकसभा लावल्या होत्या। याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षापासून जो विकास खुंटला आहे आणि ज्या फक्त घोषणा होत्या ह्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांना विकास करून घ्यायचा आहे। त्यामुळे इथं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौकसभेला प्रतिसाद मिळत आहे। धन्यवाद। निलेश शामराव पाटील प्रभाग क्रमांक 26 या गटातून उमेदवारी करत आहेत। आमच्या प्रभाग क्रमांक 26 मधील माडा कॉलनी असेल, आशीर्वाद नगर असेल, जाधव संकुल असेल या ठिकाणी गेल्या 5 ते 6 चौकसभा आयोजित केल्या आणि त्या चौकसभेला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे। नागरिक स्वतःहून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्हाला सांगत आहे आणि इथे कुठली कामं केली पाहिजे, कुठली कामं विकास कामं झालेली नाहीत या सगळ्यांचा उहापोह या चौकसभेच्या माध्यमातून होत आहे आणि नागरिकांनी असं ठरवलं आहे की निश्चितच येत्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना ते प्रचंड बहुमताने विजयी करतील असं त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे। धन्यवाद।